आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे तीव्र पडसाद आता ग्रामीण भागात उमटताना दिसत आहेत. सिलेंडर टंचाईमुळे तालुक्यातील ग्रामस्थांना गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोरच अंथरूण पांघरून घेऊन रात्र काढावी लागत आहे. इराण अमेरिका देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी चिचगाव, धनज, माणिकवाडा, चिखली, कानोबा, वटपळी, जवळगाव यासह अन्य गावातील ग्रामस्थांनी शहरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोरच मुक्काम ठोकला. सिलेंडर मिळण्यासाठी नागरिक अक्षरशः संघर्ष करताना दिसतायत. अनेक जण आपल्यासोबत जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी तसेच अंथरूण पांघरून घेऊन येत असून रात्रभर गोडाऊन समोर थांबून आपला नंबर कायम ठेवत आहे. काही कुटुंबे आळीपाळीने रांगेत उभी राहत असल्याचेही चित्र आहे. दरम्यान सकाळी सुमारे 10 वाजता एजन्सीचे दुकान उघडल्यानंतर शेकडो नागरिकांची मोठी रांग लागते. मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना सिलेंडर न मिळताच परत जावे लागते. 10 दिवसांपूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडर टंचाई वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक नागरिक अतिरिक्त सिलेंडर घरात साठवून ठेवत आहेत. त्यामुळे बुकिंगची संख्या झपाट्याने वाढली असून सध्या तालुक्यात 3,000हून अधिक सिलेंडर बुकिंग प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात मात्र दररोज केवळ सुमारे 360 सिलेंडरचा पुरवठा होत असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी दररोज नवीन बुकिंगची संख्या वाढत असून गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे महिलांसह नागरिकांचे दैनंदिन जीवन कठीण झाले असून अनेकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागतो आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजित करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. माझं नाव प्रवीण दादाराव मरले, चिचगाव. इथं मी रहिवासी आहे. आम्ही काल 3 वाजतापासून इथं आलेलो आहोत. झोपण्याची व्यवस्था, डबे गिब्बे इथं आणलेले आहे. झोपासाठी ते चादरा गिदरा वगैरे सर्व घेऊन आम्ही इथं आलो. तरी लागून नाही राहिला. ते नाही आहेत सिलेंडर. हे तुम्हीच काय. मी अक्षय गजानराव भांगे, मी जवळगावून आलो. मी सकाळी 3 वाजता इथं आलो. सकाळी 3 वाजता आणखीनही सिलेंडर आम्हाला मिळाला नाही. आणि मी 18 तारखेला बुक केला आहे सिलेंडर. तरी पण सिलेंडर गावात पहिले येत होते, आता सिलेंडर पण येत नाही आहे गावामध्ये. त्याच्यामुळे लाईन लावून आम्हाला इथं थांबावं लागत आहे, मुक्काम इथंच करावं लागत आहे. सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी सिलेंडरचा बरोबर पुरवठा जे आहे ते पूर्ण करावा आणि घरपोच सेवा जी जशी चालू होती तशीच चालू ठेवावी.